घेतलेली आहे. सर आता दोषी करार ठेवण्यात आलेला आहे न्यायाधीशाकडून, मात्र त्याच वेळी जर आपण बघितलं तर आतमध्ये सध्या शिक्षा, फाशीची शिक्षा व्हावी यावरून वकिलांमध्ये युक्तिवाद सुरू झालेला आहे. आता ही सगळी कायद्याची प्रक्रिया आहे. न्यायालयाने ज्या वेळेला त्याला दोषी धरलाय म्हणजे सरकार पक्ष त्यांनी ठेवलेले चार्जेस सिद्ध करण्यात यशस्वी झालं, हे आता सिद्ध झालंय. आता रेअरेस्ट ऑफ रेअर थंड डोक्याने तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला हा पुरावा जर न्यायालयासमोर आला आणि ब्रुटल मर्डर ज्याला म्हणतो आपण तो जर सिद्ध झाला तर फाशीपर्यंत शिक्षा होऊ शकते. पण CCTV मध्ये पाहिलं, एकत्र जाताना पाहिलं, असं संशयास्पद जर पुरावा असेल, खून तर झालाय पण रेप झालाय का नाही आता मेडिकल मध्ये कळेल, आणि ते जर झाला असतं तेव्हा मेडिकल अर्थात जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये हे स्पष्ट आहे की त्या मुलीवर, त्या चिमुकलीवर, 3.5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार सुद्धा झालेले आहेत. मात्र आता जर आपण बघितलं तर याच्यावरून सगळे पुरावे पुन्हा एकदा सरकारी वकिलाने न्यायाधीशासमोर ठेवलेले आहेत. आता यामध्ये एकंदरीत या केसची पार्श्वभूमी अशी की या आरोपीवर पूर्वी पण गुन्हे होते. मग याने थंड डोक्याने सेम टाईपचा गुन्हा परत ह्या बाळावर केला असेल, लैंगिक अत्याचार सिद्ध झाले असतील, ब्रुटल पद्धतीचा मर्डर झाला असेल, सिद्ध झाला असेल, तर मग त्याला फाशीपर्यंत शिक्षा होऊ शकतं असं एक वकील म्हणून मला वाटतं. तर त्या लहान मुलीच्या अंगावर जवळपास 18 वन होते, म्हणजे अर्थात या लहान मुलीला जेव्हा लैंगिक अत्याचार झाले, जवळपास गोड बोलून तिला खाऊ देऊन त्या गोठ्यात घेऊन गेला, जवळपास 40 मिनिटं तिच्यावर अत्याचार, निर्गुण अत्याचार त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत. हे सगळे पुरावे पोलिसांनी कोर्टासमोर दिलेले आहेत, चार्जशीटमध्ये सुद्धा मांडलेले आहेत, काही CCTV फुटेज देखील दिलेत. आता कसं आहे की शेवटी कायद्याची प्रोसिजर अशी आहे की जरी पुरावे असले तर ते पुरावे न्यायालयासमोर मांडण्याची प्रक्रिया पद्धत वेगळी असते. त्या पद्धतीने सरकार पक्षाने जर मांडले असतील आणि त्या पद्धतीने जर न्यायालयासमोर सिद्ध झाले असतील तर कायद्यामध्ये क्लिअर कट प्रोव्हिजन आहेत की अशा केसमध्ये फाशीपर्यंत शिक्षा, संशयावर न केला असेल तर जन्मठेप किंवा दंडात्मक शिक्षा, जन्मठेप आणि दंड असं त्यामध्ये होऊ शकते. ही सगळी कायद्याची प्रक्रिया आहे. फक्त सरकार पक्षाने ते कशा पद्धतीने मांडलंय त्यामध्ये शेवटी कायदा आपला असा आहे, 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये, हे कायद्याची आपली मूलतत्व आहे. पण त्यामध्ये जर आता बघितलं तर तुम्ही जसं सांगताय की हा जो आरोपी आहे भीमराव कांबळे यांनी याच्या अगोदर देखील असे कृत्य केलेले आहेत. एवढंच काय, जेव्हा माध्यमांनी त्याच्या कुटुंबियाचं, त्याच्या बायकोचा देखील इंटरव्ह्यू केला होता तेव्हा सुद्धा तिने कबूल केलं होतं की तो असाच आहे आणि त्यामुळे तिला घरातून काढलेला आहे. आणि आता जर आपण बघितलं तर सरकारी वकील हे सुद्धा म्हणतात महिला मुलींना जर सुरक्षित वाटायचं असेल तर याला कठोरात कठोर शिक्षा देणं गरजेचं आहे, कारण याच्या अगोदर देखील त्यांनी असे कृत्य केलेले आहेत. तो थंड दिमागाचा आहे, त्यांनी प्लॅन करून, आता तो त्याची बाजू बदलत जरी असेल तर तरी देखील हे सगळं त्यांनी कृत्य केलेलं आहे. न्यायालयामध्ये निकाल देत असताना आरोपीचं सगळी पार्श्वभूमी, आरोपीचं बॅकग्राऊंड, हा खटला कसा घडलाय, ह्याच्यामध्ये पुरावा काय आलाय, ह्या खटल्याचं बॅकग्राऊंड काय, हे सगळं पडताळून पाहिलं जाईल. पण आपण जे सांगताय की आता सकृतदर्शनी न्यायालयाला त्याला दोषी पकडलंय म्हणजे सरकार पक्षाने ठेवलेले आरोप हे सिद्ध झालेत. फक्त आता रेअरेस्ट ऑफ रेअर आणि थंड डोक्याने केलेला खून हे जर सकृतदर्शनी सिद्ध झालं तर फाशी शिवाय पर्याय नाही असं वकील म्हणून मला अर्थात फाशी नक्की होऊ शकते. सर मला तुम्हाला अजून सांगायचे, त्याच्यामध्ये जे कलम आहेत त्यांच्या अंतर्गत 2 असे कलम आहेत ज्याच्यामध्ये फाशीची शिक्षा होऊ शकते. एक कलम असा आहे की ज्याच्यामध्ये त्याला जन्मठेप होऊ शकते आणि एकामध्ये 14 वर्षाची शिक्षा होऊ शकते. अर्थात 2 असे महत्वाचे कलम आहेत ज्याच्यामध्ये त्या आरोपीला फाशीची शिक्षा होऊ शकते. जवळपास फाशी होऊ शकते हे निश्चित म्हणावं लागेल का? जरी कायद्यामध्ये तरतुदी असल्या तरी फाशी देताना, जन्मठेप देताना किंवा कुठलीही शिक्षा देताना न्यायालयाला पूर्ण सेक्शन आलेला पुराव्याचा उहापोह करावा लागतो आणि तो जर कायद्यामध्ये बसला तर ते शिक्षा होणं म्हणजे साहजिक आहे आणि असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर असं वाटतं का, तुम्ही देखील युक्तिवाद आतमध्ये थोडं ऐकत होता, परंतु 55 साक्ष देखील पोलिसांनी त्या ठिकाणी नोंदवलेत, त्यांची साक्ष नोंदवलेत आणि सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की ह्यानेच असा हा कृत्य केलेला आहे. CCTV पूर्ण बघितलेला आहे पोलिसांनी, ज्या पद्धतीने हा जलद गतीने हाच पूर्ण तपास झालाय. 55 साक्षीदार सरकार पक्षाने तपासले, ते सगळे आहे असं बोलले म्हणजे घटना घडली, सकृतदर्शनी सिद्ध झालं आणि म्हणूनच आज न्यायालयाने त्याला दोषी पकडले. मग मी पुन्हा तेच सांगतोय की रेअरेस्ट ऑफ रेअर ज्या वेळेला असा पुरावा असेल की शांत डोक्याने तिला घेऊन गेला, तिच्यावर अत्याचार केले आणि ब्रुटल ज्याला आपण मर्डर म्हणतो अशा पद्धतीने तिचा खून केला, तिचे हातपाय तोडले, जे काय असेल ते, हा जर पुरावा, मेडिकल एव्हिडन्स, टेक्निकल CCTV हा जर आला असेल तर मग ह्याच्यामध्ये फाशी होईल
असं एक वकील म्हणून मला असं वाटतं. अर्थात हे म्हणजे वरिष्ठ वकील आहेत, त्यांनी देखील हे स्पष्ट केलेलं आहे की अशा पद्धतीने फाशीची शिक्षा होऊ शकते, हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र त्याच वेळी जर आपण बघितलं तर हे केस जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ज्या पद्धतीने समाजामध्ये रोष होता त्याला पाहता मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संपूर्ण घटनेची माहिती घेत संदीप सिंग गिल यांना आदेश दिले होते की तात्काळ हा फास्ट ट्रॅकवर केस चालला पाहिजे. 14 दिवसाच्या आत अर्थात चार्जशीट दाखल करण्यात आलेली होती, दोषारोप पत्र या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं होतं. आणि आता जर आपण बघितलं तर आज जेव्हा सुनावणी होतीये तर सुरुवातीच्या ओळीवरच कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की हे आरोपी दोषी आहे. अर्थात आता त्याला शिक्षा काय द्यावी यासाठी वकील, सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांमध्ये त्या ठिकाणी आर्ग्युमेंट सुरू आहे. मात्र त्याच वेळी आता जे SP आहेत संदीप सिंग गिल ते देखील कोर्टामध्ये पोहोचलेले, ते देखील पूर्ण या संपूर्ण तपासात होते, बारीकीने लक्ष ठेवून होते. आणि आज जेव्हा या निकालाचं वाचन होतंय स्वतः SP संदीप सिंग गिल देखील आतमध्ये पोहोचलेले आहेत. मात्र महत्वाची जी माहिती आता समोर